जन्मला निधान सावता सावता सागर प्रेमाची आगर भेटला अवतार माया घरी धन्यल्याची माता धन्यल्याचा पिता साखरी दादा प्रेमाचा सावता सागर प्रेमाची आगर भेटला अवतार माया घरी नामामध्ये त्यांचा जन्म सफळ झाला नामामुळे त्यांचा जन्म सफळ झाला बहुला मारियाचा सावता सागर प्रेमाची आगर येतना अवतार माळ्या घरी संजीव यज्ञ शक्तीधर स्वधाना अन्यांच्या हस्तचरण श्रवणत्व्यारी नमो भगवते पुरुषाय तुभ्यं जयति जगति माया यस्य कार्या दोस्ति वचनोयतमीशं केवलं चाकलय्य ध्रुवपदमपिया तो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि जन्मला विहान सावता सागर प्रेमाची आगर घेतला अवतार माया घरी उपलब्ध घरातलावर आहे त्यात
धर्मांची दोन पद्धतीने छाटणी केली, त्याची विभागवार करते. दोन प्रकारचे धर्म आता अस्तित्वात उपलब्ध आहेत. पहिला विभाग म्हणजे अतिवादी धर्म आणि दुसरा विभाग म्हणजे उदारवादी धर्म. अतिवादी धर्म कशाला म्हणतात की ज्या धर्मामध्ये प्रविष्ट केल्यानंतर किंवा जन्माला आल्यानंतर त्याला व्यक्तिगत स्वातंत्र्य नसतं, त्याला अतिवादी धर्म. अशा अतिवादी धर्मामध्ये भारतात जेवढे धर्म जन्माला आले, बुद्ध असतील, जैन असतील आणि ज्याला आपण सनातन धर्म म्हणतो, अलीकडे आपण त्याला हिंदू धर्म म्हणतो, या तीन धर्मांपैकी अतिवादी एक धर्म आहे तो जैन समाज. जैन समाजामध्ये तुम्ही जन्माला आला तर जमिनीच्या खाली जेवढे म्हणून फळं, जेवढे म्हणून कंदमुळं, जेवढं म्हणून अन्न पदार्थ जन्माला येतात, उगवतात, पिकतात, ते ग्रहण न करण्याचा त्या ठिकाणी काय पाय बंद आहे. तुम्ही ज्या ठिकाणी ज्या धर्मात जन्माला आले तर रताळा खाऊ शकत नाही, कांदे खाऊ शकत नाही, बटाटे खाऊ शकत नाही, भुईमुगाच्या शेंगा सुद्धा तुम्ही खाऊ शकत नाही. काय सांगू का, 6च्या ठिकाणी 8 वाजले तर रात्रीचं जेवण सुद्धा करू शकत नाही. मला पाय बंद आहे की तुम्ही दिवस उगवल्यावर जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत तुम्ही अन्न ग्रहण करू शकता, सूर्यास्त झाल्यानंतर अन्न ग्रहण तुम्ही करू शकत नाही. त्याच्या सुद्धा 2 शाखा आहेत, एक आहे दिगंबर आणि दुसरी आहे श्वेतांबर. त्यांच्या धर्मामध्ये जर तुम्ही संन्यास घेतला आणि तुम्ही जर दिगंबर असाल तर आयुष्यभर तुम्ही काही अंगावर धारण करायचं नाही, वस्त्र धारण करायचं नाही. आणि श्वेतांबर असला तर वस्त्र तर धारण करू शकता, पण नाकावर कंटिन्यू काय बांधायला लागेल तुम्हाला, मराठी शब्दाला कंटिन्यू, मी कंटिन्यू करतो, म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य नाहीये त्या धर्मात. त्याच्यातली एक गोष्ट चांगली की ते अहिंसावादी धर्म. अतिवादी आहे पण अहिंसावादी आहे. मी गौरवाने सांगत असतो की भारत भूमीमध्ये जेवढे म्हणून धर्म जन्माला आले ते सगळेच्या सगळे धर्म उदारवादी आहेत, ते स्वीकारण्या योग्य आहेत. आलं लक्षात, तेच वंदनीय आहेत आणि तेच आचरणीय आहे. अतिवादी धर्मामध्ये अजून 2, 3, 4, 5, 10, 12 धर्मांचा उल्लेख करता येत आहे. 300 देश आहेत या विश्वामध्ये. प्रत्येक देशामध्ये एक धर्म सहज सापडतो. अलीकडं संपूर्ण धर्तीवर असणारे सगळे जीव ज्या धर्मांमुळे त्रस्त आहेत असे असणारे आमचे इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी, हे दोन्ही धर्म सुद्धा अतिवादी धर्म आहेत. वास्तविक जसं भारत भूमीमध्ये 3 धर्म उदयाला आले तसे आत्ताच्या इस्रायलमध्ये 3 धर्म उदयाला आले. हे जे हा जो देश आहे ते संवेदनशील, 3 धर्म जन्माला आले. एक यहुदी, दुसरा इस्लाम आणि तिसरा ख्रिश्चन. ते तिन्ही धर्म एकाच देशात जन्माला आले. ते संवेदनशील क्षेत्र असं आहे आणि ते तिन्ही धर्म अतिवादी आहे. बाबासाहेबांनी ज्यावेळेस धर्म स्वीकारायचं ठरलं त्यावेळेस त्यांनी उदारवादी धर्म स्वीकारला, अतिवादी नाही. अतिवादी म्हणजे तुम्ही प्रवेश करू शकता, तुम्ही घरात शिरू शकता, पण बाहेर पडायचं का नाही ते ठरवलं. प्रवेश तुम्हाला मिळेल, आलं लक्षात, पण बाहेर जाता नाही. बाहेर जाता येईल सरपंचीचा, बाहेर जाण्याचा एकच मार्ग आहे. अतिवादी धर्मामध्ये काय, अतिवादी धर्माची काही मुख्य तत्वज्ञान आहे, सिद्धांत आहे, त्याचे सूत्र आहे. दुर्भाग्य असं की ज्यांच्यासमोर हे मांडलं पाहिजे ते कोणीच नाही, त्याच्यामुळे मी तुमच्या समोर मांडलं. अतिवादी धर्माची काही सूत्र आहे. त्याच्यातलं पहिलं सूत्र असं आहे की त्यांनी सांगितलेला जो प्रेषित आहे तोच अंतिम प्रेषित आहे. दुसरं सूत्र काय, दुसरं सूत्र असं आहे, लक्ष द्या, एकदम नाजूक विषय आहे, आलं लक्षात, हे तुम्हाला विकत मिळणार नाही. एवढं सोपं नका समजू तुम्हाला, हा काही कीर्तनातला विषय नाहीये. आणि उदारवादी धर्माचा विषय करत असताना आधी भारतात जन्माला आलेला एक अतिवादी धर्म सांगितला, कोणता, जैन.
आता बाहेरच्या देशामध्ये जे 3 धर्म आहेत त्याच्यातला एक सांगितला मी यहुदी, दुसरा इस्लाम आणि तिसरा ख्रिश्चनिटी. तर त्या तिन्ही धर्मातले मुख्यतम सूत्र असं आहे की त्यांनीच सांगितलेला प्रेषित आहे, त्यांच्याशिवाय दुसरा कोणताही प्रेषित नाही. प्रेषिताला म्हणतात संत. 9 दिवस झाल्यानंतरच व्हावी, नाहीतर मग गरोदर न राहिली बरे. बरोबर त्रास होतो त्या जीवाला पण आणि अवती भविष्य माणसाला पण. वेळ काशी गोष्ट की तेवढी द्यावीच लागणार तुम्हाला, त्याचे पर्याय नाही. आदिवासी धर्माचा सिद्धांत सांगत असताना प्रेषित तोच प्रेषित, तोच अंतिम प्रेषित त्या ठिकाणी बदली चालत नाही. इस्लाम मध्ये असा एक प्रेषित आहे, त्यांचं नाव काय? मोहम्मद पैगंबर. आदिवासी धर्माची लक्षण दुसरं लक्षण आहे, त्यांनी सांगितलं तोच मंत्र दुसरा चालत. नो एक्सपेरिमेंट, परिवर्तन करू शकत नाही. त्याला कलमा म्हणतो. पुन्हा तुम्हाला पाहते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह एकच मंत्र आहे, त्याच्याशिवाय त्याची जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही. आणि एकच ग्रंथ आहे, त्याला काय म्हणतात? त्याची बदली कोणीही करू शकत नाही. आणि या विश्वाच्या पाठीवर कोणता जर देव असेल तर फक्त कोणी? अल्लाह देवे अल्लाह दिलावे, तेवढाच आहे, दुसरा कोणी. आणि या सिद्धांताला डावलून तुम्ही जगू शकत नाही. त्या धर्मात राहायचं असेल ते सिद्धांत तुम्हाला काय करायला लागतील? ख्रिश्चनिटीचा पण असाच आहे. शांतता राखा. ख्रिश्चनिटीचा पण असाच आहे. ख्रिश्चनिटीमध्ये जन्माला आल्यानंतर माणूस ज्यावेळेस विवाहित होतो त्यावेळेस ते विवाहित होणं किंवा प्रेमात पडणं हे पापाचं लक्षण सांगितलेलं आहे. म्हणून ज्यावेळेस तो प्रेमात पडतो त्यावेळेस त्यांच्या मंदिरांमध्ये अर्थात चर्चमध्ये जाऊन त्यांना कबुली द्यावी लागते. त्यांच्या त्या पादरी समोर लक्षात मध्ये असा पडदा असतो, आतमध्ये पादरी बसलेला असतो, हा बाहेर बसलेला असतो आणि तो देवासमोर कबुली देतो की देवा मला माफ कर, तुझ्याशिवाय मला एखाद्या स्त्रीवर एखाद्या पुरुषावर काय झालेलं आहे, माझं मन आलेले. आदिवासी धर्म. आणि म्हणूनच आज सगळ्यात जास्त कामुकता कुठे दिसते? सगळ्यात जास्त कामुकता आदिवासी धर्मामध्ये दिसते. सगळ्यात करायचं काय आहे? हे अधिकृत चार करतात आणि ते अनाधिकृत चार करतात. आदिवासी धर्माचं लक्षण सांगितलं असताना यहुदी धर्माचं वर्णन सांगितलं मी एका मिनिटात सांगून जातो. यहुदी धर्म आणि जैन धर्म असे आदिवासी धर्म आहेत की ते आता संपुष्टात यायला पाहिजे. अत्यंत मोठी माणसं आहेत, त्यांच्यामध्ये धर्म परिवर्तन हे कन्सेप्ट मराठीत काय म्हणता येईल? कन्सेप्टला ही व्यवस्था नाही, ही काय नाहीये? व्यवस्था नाही. पण आता ही जी यहुदीची मंडळी आहे, कदाचित एखादा व्यक्ती जैन धर्म स्वीकारू शकतो पण यहुदी होऊ शकत नाही. कारण आदिवासी धर्मातलं त्यांच्या धर्मातलं एक मुख्यतम लक्षण असं सांगितलेलं आहे त्यांनी. त्यांचं म्हणणं असं आहे की जेवढे आम्ही यहुदी म्हणून जन्माला आलोय तेवढेच आम्ही पात्र आहोत, एरवी सगळं जग अपात्र आहे. त्याच्यामुळे तुमचा आम्ही स्वीकार करायचा विषय नाही. आणि मग सरते शेवटी ज्यावेळेस आपण भारताकडे वळतो त्यावेळेस या विश्वाच्या पाठीवर 2च धर्म असेल की ते उदारवादी धर्म. उदारवादी धर्म इतके उदारवादी आहेत की तुम्ही देव नाही मानला तरी तुम्ही त्या धर्मामध्ये सुधारले जाता. उदाहरणार्थ बौद्ध आणि हिंदू. इथपर्यंत यायचं होतं मला की हे इतके उदारवादी आहेत की तुम्ही देव मानला तरी चालेल, देव नाही मानला तरी चालेल, संत मानले तरी चालतील, संत नाही म्हणला तरी चालेल. तुम्हाला कसलं एवढं स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे की तुम्ही तुमच्या मताने, तुमच्या स्वभावाने, तुमच्याकडे जेवढी बुद्धी आहे, जेवढी आकलन शक्ती आहे त्या जोरावर तुम्ही जगू शकता. तुम्हाला कसलेच प्रकारचे पायबंद नाही. एखादा म्हटलं मला कृष्णाची भक्ती करायची म्हणजे चांगली गोष्ट आहे, कृष्णाची भक्ती केलीच पाहिजे. एखादा म्हणलं नाही मला राम आवडतो म्हणजे उत्तमच आहे, रामात काय वाईट आहे, राम चांगलाच आहे. एखादा म्हणलं नाही मला फळगंगा आवडते, खूप चांगलं आहे बाबा. काळूबाई आवडते, काहीच अडचण नाही. नाही मला म्हसोबा आवडतो, तरी अडचण नाही. मला अडचण आहे का काही? अजिबात नाही. आमचे वडील पंढरीची वारी करायचे आणि आमची आई काळूबाईला जायची मांडरला. आलं लक्षात? मी कुठं जातो तरीही अडचण
एवढा उदारवादी धर्म आहे विठाला विठाला. एवढा उदारवादी धर्म असताना सुद्धा सगळ्या जगाने हिंदू धर्मावर आक्षेप घ्यायचं कारण काय? कारण धर्म कोणताही जरी असला ना तर धर्मामध्ये सुधारण्याच्या कायम संभावना शिल्लक असतात. जगातला कोणताही धर्म असू द्या त्याच्यामध्ये कायम सुधारणा करण्यासारख्या, कारण ज्यावेळेस धर्म निर्माण होतात ना त्यावेळेस त्या अवतीभोवतीच्या परिस्थितीला पाहून निर्माण होतात. हे सगळं जे नैसर्गिक वातावरण, भौगोलिक वातावरण, सामाजिक उंची आणि त्याच्यामध्ये अब्राहम मास्लोचा मानसशास्त्राच्या पायऱ्या पाहून द्या तुम्ही आता शिकलेले बरोबर. मानसशास्त्राचे त्यांनी 5 सिद्धांत सांगितले की जीवन जगत असताना सगळ्यात पहिल्यांदा मूलभूत गोष्टीची पहिली पायरी अशी आहे, तुम्ही जन्माला आले मी जन्माला आलो, पहिली पायरी अशी आहे. त्याचं म्हणणं असं आहे की जो जन्माला येतो तो पहिल्या स्टेजवर असतो. पहिलं स्टेज म्हणजे काय तुम्हाला सांगू का? अन्न, पाणी आणि निद्रा. सगळ्यात जन्माला आल्यानंतर सगळ्यात पहिली बेसिक नीड काय आपल्याला? अन्न, पाणी आणि झोप. एक वेळेस अन्नाशिवाय तुम्ही 11 दिवस 12 दिवस 15 दिवस आमचे जरा किती दिवस राहिले तेवढे उपाशी अन्न आधारे 10-12 दिवस 15 दिवस उपाशी राहिले होते. मला उपोषण केलं म्हणजे 21 दिवस असं म्हणतात की 21 दिवस काय राहू शकतो माणूस? जगू शकतो. लक्षात घ्या जी गोष्ट चुकलेली आहे ती गोष्ट अशी आहे की माणूस झोपेशिवाय राहू शकत नाही. अन्नाशिवाय 21 दिवस राहू शकतो, पाण्याशिवाय 7-8 दिवस 10 दिवस राहू शकतो. असा कोण या विश्वामध्ये झोपेशिवाय राहू शकतो? नाही राहू शकत. मॅस्लो सांगतो की हा पहिला सिद्धांत, ही पहिली पायरी आहे. सगळं जग या पहिल्या पायरीवर आधी होतं. पहिल्या पायरी झाल्यानंतर एकदा का पहिल्या पायरीचा विकास झाला होता मग शरणार्थी आले. सगळ्यात पहिल्यांदा त्यांची काय अपेक्षा असते? आम्हाला खायला काय द्या, अन्न द्या, प्यायला काय द्या, पाणी द्या. आता लक्षात झोपायची होती रवींद्रच्या पहिल्या स्टेजवर असतात. पण एकदा का ही नीड तुम्ही झाली माणसाची तर तो दुसऱ्या पायरीवर जातो. आणि दुसरी पायरी काय तुम्हाला सांगू? दुसरी पायरी आहे सुरक्षितता. एकदा पोटात अन्न पडलं, आता लक्षात वारीला तुम्ही जाता का नाही? एकदा का तुमच्या पंढरीच्या प्रवासामध्ये तुमचा महाप्रसाद झाला रे झाला का पहिली ती त्याला काय म्हणतो आपण पन्नी, मराठी भाषेमध्ये सांगायची ती पन्नी म्हणजे वळकुटी. आता लक्षात वारकऱ्या भाषेत सांगा. आणि मग ती पहिली शोध आहे. आता भोजनाची व्यवस्था झालेली आहे, पाणी पिण्याची व्यवस्था झालेली आहे. आता कसली व्यवस्था? निद्रेची व्यवस्था. मग ती निद्रा पहिले आपला तंबू पुढे शोधा करतो आणि केंद्रीय महाराजांच्या दिल्लीचा अजिबात जाऊ नये. 70-80 तंबू, त्याच्यात आपला तंबू कुठला? त्याच्यात वेगवेगळ्या जातीची धर्माची प्रांताची भाषेची माणसं येणार. तो म्हणा त्याच्यात काही गव्हर्नर आहे महाराज मोठा त्रास असतो ते सांगतात. कधी कधी महाराज आपली जागा अशी आहे की तिथे भला मोठा खड्डा असतो. पाऊस पडला का बरोबर त्या खड्ड्यात जायला पाणी खड्ड्याकडे नका जाऊ. तसे खड्डे धोकादायकच असतात बरं डुबरे महाराज. हा जीवनातले खड्डे असो किंवा गालावरचे अपघात झाल्याशिवाय राहणार नाही. आमचा काय अभ्यास? आमचा अभ्यास असल्याशिवाय आहे का? आमचं 6 महिन्याचं कोरोना जरासरी असलं ना वास म्हणून बाहेर होतो महाराज. ती ज्ञानेश्वरी बाजूला ठेवतो. कुठं जातो महाराज? अपघातातच महाराज. विठाला मानसशास्त्रातले काही 5 सिद्धांत मी तुमच्यापर्यंत आलो. घर पाहिजे. घर कुणी घर देतं का? घर सम्राट पहा तुम्ही खरोखर पहा. त्यांना म्हातारपण गोड करायचं ना त्याची पहा. कधी कधी तो करायचे चित्रपट पाहायला काय हरकत नाही. सावता महाराजांचा चित्रपट पाहायला काय हरकत नाही. जीवनाला काही धडे शिकून जातात. पिंजाच्या पाहणं करा शिकून वेळेला मग मिटता का मला करत असा माणूस मोहामध्ये अडकतो. आणि राजासारखा माणूस कधी रंग होतो, कधी पतन होतं, पदच्युत होतं. पहा तुम्ही काही शिकण्यासारखं घेणारा पाहिजे. वातावरणात सर्व फक्त असतो. माळी असेल तर तो फुलं घेईल, थोडे असेल तर तो मासे घेईल. तुमची योग्यता, तुमची लायकी, तुमची उंची तुम्ही ठरवायची आणि त्या पद्धतीने तुम्ही काय घ्यायचं आहे? माल घ्यायचं का? माल विकणारे बाजार आहे हा. या विश्वाच्या बाजारात प्रत्येक जण विकायला आलेला आहे. प्रत्येक जण मारवाडी. कुणीतरी तुम्हाला सन्मान देतो, तुम्ही भुलून जाता.
महत्वाची प्रकरण आहे. काय काय विकतो पण नक्की रिस्पेक्ट. लोक का म्हणतात, काय या मुली बोलायला लागल्या, तो रिस्पेक्ट त्यांना घरी मिळत नाही. आजूबाजूची मंडळी सुद्धा तो रिस्पेक्ट देत नाही, तो देतो. तिला नंतर करतात की हा नरकात ते सुरक्षितता. घर पाहिजे माणसाला, आणि खरंच घर पाहिजे. घर नसेल तर काय त्याला घरघरच आहे म्हणा, घर नसेल तर घरघर आहे म्हणा, घर बनी पाहिजे. बर, दुसरा सिद्धांत झाला. दुसरी पायरी झाली. तिसरी पायरी काय? कुटुंब. तिसऱ्या स्टेपवर आल्यानंतर माणसाला कशाची आवश्यकता पडते? कुटुंबाची आवश्यकता. मी सांगत असतो कुटुंबाची खरी आवश्यकता 50च्या नंतर. 50च्या आधी काय पाठीमागे ते सांगितलं मी तुम्हाला, तुम्ही होती नाही का? युवा अवस्थेत तुम्ही जेवढे पासाल तेवढी घरं उपलब्ध असतात. कमल जितने चाहो ते खिलते आहे. जेवढी कमल पाहिजे तेवढी तुम्हाला काय होती उपलब्ध होती. कमी सांगतो ज्यावेळेस तुम्ही आरशासोबत पाहाल, ज्यावेळेस आरशासोबत पाहिजे तुमच्या गालावरचं नष्ट झालेलं असेल, गालावर सुटकुटे आलेले असतील, हात खंतर कापत असेल, तर तुम मेरे पास आना प्रिय, मेरा दर खुला आहे, खुला आहे. त्यावेळेस सौंदर्य तुमच्यापाशी, सौंदर्याचं भांडवल तुमच्यापाशी असताना, वित्ताचं भांडवल तुमच्यापाशी असताना, सत्तेचं भांडवल तुमच्यापाशी असतो, जग सगळं तुमचं स्वागत करायला. ज्यावेळेस काहीच तुमच्यापाशी नसतं त्यावेळेस तुम्हाला कशाची आठवण येते? त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी अन्नाची व्यवस्था केली पाहिजे. अन्नानंतर त्यांनी कशाची व्यवस्था केली पाहिजे? सुरक्षित घराची व्यवस्था झाली पाहिजे. आणि घराच्या नंतर कशाची व्यवस्था झाली पाहिजे? परिवाराची व्यवस्था. परिवार फार महत्वाचा आहे. वारकरी संप्रदायाचा एवढा गौरव कशामुळे आहे की वारकरी संप्रदायामध्ये परिवाराची व्यवस्था आहे. आमचे विठ्ठल महाराज बोले सांगायचे, परिवार असणं म्हणजे किल्ल्यातून लढाई करणं, आणि ब्रह्मचारी संन्यासी असणं म्हणजे मैदानात लढाई करणं. आणि कधी लक्षात ठेवा, मैदानातली लढाई कठीण असते. मैदानातली लढाई कशी असते? कठीण असते. हे ज्ञानोबारायांचे उपकार आहेत. हा सोडे संसारी जगातले सगळे प्राणी या 3 मुद्द्यावर अडकलेले, त्या 3 पायऱ्यावर अडकलेले. कुणाला अन्न नकोय? अशी एक सोलापुरामध्ये एक महिला आहे की ती गेल्या 50 वर्षापासून तिने अन्न ग्रहण केलेलं नाही. येताना मला एक संदर्भ आठवला म्हणून सांगतो. नर्मदा परिक्रमाचे दादाजी महाराज अनेक वर्षापासून उपाशी आहेत, पण ते साधना करतात, नर्मदेचं पाणी पितात. ही महिला तर साधना पण नाही करत, साधी गृहस्थ महिला आहे, आणि ती 50 वर्षापासून अन्न ग्रहण केलेलं नाही. तिच्या दिवसातून 3 वेळा कॉफी पिते, एवढंच चांगलं अन्नग्रहण. आता तेवढं सामर्थ्य तर आपल्याकडे नाही. असं काही समजायचं कारण नाही की अन्न पाण्याचा त्याग केला म्हणजे तुम्ही सिद्ध झाला. आलं लक्षात? त्या संजयाकडे दूरदृष्टी होती, दूरश्रवण नावाची विद्या प्राप्त होती, पण जन्ममरणाच्या फेऱ्यातून त्याचा सुटका नाही झाली. एखादं तुम्हाला सुंदर गाता येतं, तुम्हाला सुंदर वाचवता येतं, रंजवता येतं, सुंदर कीर्तन करता याचं, याचा अर्थ असा नाही की तुम्ही मुक्त झाला तर ज्ञानोबा तुकोबा तुमच्या भेटीसाठी आतुर झाले. अजिबात हे कलेचा भाग आहे. तेव्हा भगवंताने तुम्हाला एक चांगली देणगी दिली, भगवंताने तुमच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला असं वाटलं की हे देतील, हे यांच्या कामाला लावतील, जगाच्या कामाला लावतील. पहिलं काम केलं आपण, आपल्या कामाला तर लागलेले. जगाचं कल्याणाचं पाहू आपण. विठाला विठाला पहा,
शास्त्रामध्ये त्याचं सैद्धांतिक मूल्यमापन करत असताना शास्त्रकार म्हणतात आर निद्रा भय मैथुनमच सर्व समान आहे. सर्व योनींमध्ये म्हणजे 4 प्रकारच्या ज्या योनी सांगितलेल्या आहेत आलं लक्षात, त्या 4ही योनींमध्ये सगळं समान आहे. कुणाला अन्न लागत नाही, प्रत्येकाला अन्न लागतं. कुणाला पाणी लागत नाही, प्रत्येकाला पाणी लागतं. आलं लक्षात. कुणाला झोप लागत नाही महाराज, प्रत्येकाला झोप लागते. आता मुळात अशी काही जाऊ का, ही जीवन आवश्यक गोष्ट आहे. झोप ही कशाची आहे, जीवन आवश्यक गोष्ट आहे. म्हणून आम्ही खूप भाग्यवान आहोत की गाढ अज्ञान रूपी अंधकारामध्ये आपण काय झालेलो आहे, झोपलेलो आहे. कृपाच आहे महाराज. जर तुम्हाला जाग येईल ना, तुम्ही घरी नाही जाऊ शकत. ते एका मागच्या शताब्दीमध्ये एका महात्म्याला जाग आली, लग्न चालू असताना शुभमंगल सावधान म्हटलं म्हणून. त्याला जाग आली महाराज, तो लग्नातून पळून गेला, अजून नाही आला. कळतंय का, ही देवाची उपकारच मानावं लागतील तुम्हाला. आम्ही काय केलेलं उपासात्मक म्हणतोय. वाटत नाही कुणाचा परिवार होता, त्या डुकराचा सुद्धा परिवार असतो. असं म्हणतात 6 महिन्यातून एक येत होतं आणि एका येतात 32 पिल्लं होतात. कोणाचं सांगतोय, रात्रीचं नाव घेऊन. इथपर्यंत सगळ्यांचं सारखं असतं, तुमचं आमचं वेगळं काही नसतं. महाराज असं काय तुम्हाला असं वाटलं की नाही आम्ही गेले आमची मंडळी आमचं स्वागत करते. महाराज खूप अंतर कापायचं. इथपर्यंत सगळं ठीक आहे. डोकराला सुद्धा परिवाराची आवश्यकता आहे, श्वानाला सुद्धा आहे, डोकराला सुद्धा अडचण फक्त एवढीच आहे, डोकराचा निषेध याच्यातून जो उठतो तो मानव, या तीन पायातून जो उठतो, जो अंतर कापतो, जो वस्त्रांतरित होण्यापेक्षा विचारांतरित होतो. परवा माझी बायको मला म्हटली की ऐकलं का, गॅस वाढला, गॅसने आपली काय वाढवली, मला पण लगेच ती शब्द ऐकल्यानंतर आठवतं. मी शाळेत जात होतो, 7 नंबरच्या शाळेमध्ये, म्युन्सिपाल्टीच्या शाळेत होतो आणि मी जायचं त्यावेळेस 5 रुपयाला वडापाव किती होते आणि भजी पाव. आता वडापाव किती आहे, 15-17 खाली वडापाव नाही. सांगायचंय वडापाव असून त्यांनी त्याची किंमत वाढवली, गॅस असून त्यांनी त्याची काय वाढवली. आपली किंमत काय, समाजात आपलं स्थान ते काय, आपली उंची ते काय, आणि देवाने तुम्हाला माणूस म्हणून पाठवलं. खरं सांगता अजून मला चूक केली का देवाने, लक्षात ठेवा. तुम्ही देवाला मानता, तुम्ही तुमचा देवावर विश्वास आहे, पण भगवंताने तुम्हाला सगळं बदलून दिलं. खरं सांगतो अजून कळत नाहीये. आणि वारकऱ्याच्या पोटी जन्म दिला, वारकऱ्याच्या पोटी जन्म दिला. अजून सांगू, सुगरण बायको मिळाली कधी. त्याच्यानंतर जे 4थं पद येतं ते पद आहे आत्मसन्मान. प्रत्येक व्यक्तीला आत्मसन्मान नाही मिळाला. या स्टेजच्या पलीकडे गेल्यानंतर एखादा व्यक्ती गुरु करतो, एखादी व्यक्ती सत्संगतीमध्ये येतो, एखादा व्यक्ती ज्ञानेश्वरी गाथा वाचतो आणि मग त्याच्या अंतःकरणामध्ये स्वतःविषयी आत्मसन्मान प्राप्त होतो. पुढच्या महिलांना विचारा, महाराज माझी आजी 70 वर्षाची होती आणि आजोबा वळायचे त्यावेळेस तरी 76-77 वर्षाचे असतात. मी एक दिवस आजीला म्हटलं, आई म्हणायचं, आई का बरं बाबांना बोलत नाही. आईचं वाक्य पासून बोलत. आई म्हणते बाबाला बोलायचं, बाबा अजून मारतोय का. मी आधी यासाठी सांगितलं की अज्ञान हे फार मोठे उपकार आहे. का उपकार आहे, कारण झालेल्या अन्यायाची जाणीवच होत नाही ना, मला शिकलोच नसतो.
अज्ञानाची, झालेल्या प्रतापण्याची, झालेल्या याची अत्याचाराची जाणीव झाली नसते. आज कितीतरी महिला अशा आहेत, अनेक संभावना प्रत्येक स्त्रीमध्ये आहे. प्रत्येक ठिकाणी कीर्तनाने 7 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली महिलांना, तिथं सुद्धा 1 वर्ष सत्र झाला आपलं. खूप कठीण आहे महाराज हा वारसा. ज्ञानोबाराय तुकोबारांचा ज्ञानोबाराय तुकोबारांचा वारसा आहे. मला लक्षात तुम्हाला सांगू, त्या पदावर मी येणारच आहे. 5 मिनिटात एक मातृत्व प्रकरण संपवतो आणि त्या विषयावर येतो. फार विस्तार झाला. प्रत्येक व्यक्तीला आत्मसन्मानी असणं गरजेचं आहे. आत्मसन्मान नसावा का आपल्याला? पण एक लक्षात ठेवा, पुढे येणार आहे, आत्मसन्मान हा प्रत्येकाला नसतो. असं काही समजायचं कारण नाही. श्रीमंत आहे म्हणजे आत्मसन्मान असेल, सौंदर्यवान आहे म्हणून आत्मसन्मान. आत्मसन्मान हा कमवावा लागतो बरं का, आणि तो स्वतःच्या नजरेने कमवावा लागतो. जगाने देऊन तुम्हाला तो कमावता येत. कधी कधी संत संगतीने प्राप्त होतो आत्मसन्मान. हिंदू आपल्या मित्रांकडे सांगतो ना, गाणे काय तुला झालं, हे गावर घे लाडू परत आहे, घे मोठे प्रेमाने दिले होते ना मला लाडू, आलं लक्षात, आता मी देतो तू घे. खबरदार जर काही शिल्लक ठेवलं तर खावंच लागतं. काय करणार, संबंध मुलं होती, येते कामाला आला नाही, सगळे गेले, आश्रितीच जेवण होतं, पर्याय नव्हता. कुठे तरी विदुराच्या संगती गेली, परिणाम होतो. आणि मग विदुर त्या अरे आयुष्यभर ज्यांना मारण्याचा तू प्रयत्न केला, दाबण्याचा प्रयत्न केला, एवढी प्रताडना ज्यांची केली, सगळं झाल्यानंतर आता त्यांच्या दात कुत्र्याप्रमाणे भाकरी तुकडे होते. तुझा आत्मसन्मान कुठं गेला काय? तू मग आत्मसन्मान म्हणून तू जरा तरी लाज शिल्लक असेल ना, माझ्या बरोबर चल, एवढं काही पदरात असेल आयुष्य, मनात चल, भजन कर, आत्मोद्धार करून घे. त्याच रात्री, अमावस्येच्या आदल्याच रात्री आला लक्षात गेला महाराज. त्याच्या अंतःकरणामध्ये काय जागृत झाला लक्षात घ्या. स्वतःला रिस्पेक्ट द्यायला आधी शिका. तुम्हाला कोण काय नजरेने पाहणार, कोण काय नजरेने पाहणार, कोण तुम्ही कोणत्या नजरेने पाहावं हे तुमच्या हातात आहे का? मुसलमानांसारखे तंबूत राहणार का तुम्ही? नाही राहू शकत तुम्ही काळ्या तंबूमध्ये. तुम्हाला तुमच्या नजरेमध्ये आत्मसन्मान कमवावा. तुम्हाला खरं सांगू का, शास्त्र काय करत, माझ्यापेक्षा खूप सुंदर कीर्तनकार आहे, आपण तर त्यांच्या पायरीपर्यंत पण जातो, तेवढी पण आपली नाही. पण एक गोष्ट आहे की त्यांच्या पटीने काय म्हणतात, आत्मसन्मान. ज्ञान तुम्हाला आत्मसन्मान. मोठे मोठे कीर्तनकार आहेत महाराज, ज्यावेळेस आम्ही संभाषण साधतो ना, त्यांच्या बोलण्यातून असं लक्षात येतं की याच्याकडे 1% सुद्धा आत्मसन्मान. सुंदर कीर्तन करतोय, जगाला मार्गदर्शन करतोय, सगळं करतोय, पण ज्यावेळेस स्वतःच्या आरशामध्ये पाहतो ना, तर असं वाटतं की सगळ्यात गवळा हाच आहे, त्याला काहीच नाही. आत्मसन्मान असला पाहिजे. जगाव कशासाठी? ज्ञानोबा म्हणतात जाणत येईल. ज्ञानाच्या पलीकडे जर काय असेल तर आत्मबोध, ज्याला आपण म्हणतो आत्मप्रचिती, आत्म उद्धार. आणि या विश्वाच्या पाठीवर त्याच्या जगण्याला खऱ्या अर्थाने अर्थ आहे. बाकीचे निरर्थक आहे. ते जगले काय, जिवंत राहिले काय, मेले काय, काही फरक पडत नाही. जगले ते जगले, मेले ते मेले, संपला काय महाराज. आणि म्हणून लक्षात ठेवा, या विश्वाच्या पाठीवर तुम्हाला जर काही जीवन जगून द्यायचं असेल, मास्लो पासून त्या पंचसिद्धांतावर यायचं होतं आपल्याला. आत्मोद्धार तुम्हाला करून घ्यावा लागेल. आणि ज्ञानोबराय तुकोबराय आधी गोरा रंका बंका वंका ही सगळी जी संत समाज आहे ना, तो या जातीचा पंचमुष्ट इच्छा आहे. देव पहावं, देव पहावं, उंच ठिकाणी उभे राहिले. पहिल्या पायरीचा त्याग केला, दुसऱ्या पायरीचा त्याग केला, तिसऱ्या पायरीचा त्याग केला महाराज. चौथ्या पायरीचा सुद्धा त्याग केला, कारण चौथ्या पायरी सुद्धा अभिमान तर आहेतच ना. अहंकाराचा वादा न, मी एक मोठा शास्त्री आहे, मला कीर्तन करतो, मला गाणं करतो, मला वाजवणं करतो, पत्रिकेत माझं नाव नाही, सप्ताह कीर्तनाला जावं कसा. हा सुद्धा आत्मसन्मानाची जी अडचण आहे ना, ती सुद्धा आणतो तो अडचणच आहे.
आलं लक्षात. आणि खरं सांगतो महिलांना, तुम्हाला महिन्यातून एकदा येत असेल, पुरुषांना प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणाला येते. आलं लक्षात. तुम्हाला सुटका आहे, पुरुषांना नाही. तुम्ही चौथ्या दिवशी ज्यावेळेस स्नान करता त्यावेळेस शुद्ध होता. पुरुषांना काय सोय? पुरुषाला ज्ञानोपायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये स्नान करावं लागेल, तेव्हा ते शुद्ध होते. तुकोबारांच्या गाथेमध्ये त्याला डुबकी मारावी लागेल, त्यावेळेस ते शुद्ध होते. भक्ती रसामध्ये त्यांचं नामजप करावं लागेल, संतांच्या संगतीत राहावं लागेल, तेव्हा तुम्हाला शुद्धी मिळेल. आणि आता तुम्हाला शुद्धी नाही महाराज. आड भाग्यानं होते की त्यांनी केवळ त्याग केला, त्यांना शुद्धी मिळाली. आमचे विठ्ठल पंत प्रभूंनी शुद्धी मिळवण्यासाठी त्यांनी काय केला? देहत्याग केला. आणि त्यानंतर त्यांना काय मिळाली? शुद्धी मिळाली. आपण देहत्याग केला तर आपल्याला शुद्धी सुद्धा मिळणार नाही. ज्यावेळेस आपल्याला माशापासून जाळून येतील ना, घरात डायरेक्ट प्रवेश करणार नाही, घरच्यांना आवाज येतील, बाहेर पाणी आण. म्हणजे मेल्यानंतर सुद्धा आपली शुद्धी होऊ शकत नाही. आणि मग जर मेल्यानंतर शुद्धी होऊ शकत नाही तर तुमची शुद्धी होणार कशाने? 1300 शताब्दीमध्ये ज्ञानोबाराय तुकोबारायांना आणि आज करून सगळ्या संतांना चिंता पडली की या बहुजन समाजामध्ये वेगवेगळ्या जाती धर्मांमध्ये नाना प्रकारच्या भाषेमध्ये संस्कारांमध्ये वाढलेले माणसाचा उद्धार होणार कसा? आणि म्हणून शास्त्राच्या अनेक सिद्धांतांनी स्वतः 13 रुपये अवतार घ्यायचं ठरवलं. किती वर्षापूर्वी? 750 वर्षापूर्वी. आणि मग प्रत्येक सिद्धांतांनी एक अवतार धारण केला. भक्तिरूपी सिद्धांताचा अवतार नामदेवरायांच्या रूपाने झाला. आत्मसाक्षात रूपी अहम ब्रह्मास्मी या सिद्धांताचा आविष्कार ज्ञानोबारायांच्या अवताराने झाला. सेवा प्रमुख धर्म हा असा या सिद्धांताचा अवतार दाराबाईच्या रूपाने झाला. कळतंय का काय म्हणतो? आणि ते एकाच वेळी सगळेजण जन्माला आले. पण जन्माला येत असताना म्हणतात कशी काय जन्माला आले? माझी या जन्मान सावता महाराजांचं चरित्राकडे आपल्याला यायचं. ते सावता महाराज काय आज सावता झालेत का? आज साव झालेत का? पाठीमागे पेंड्याच्या रूपात भगवंताच्या संगतीमध्ये होते, त्याच्या पाठीमागे जनकाच्या रूपामध्ये होते आणि अनेक वर्षांपासून ती सेवा करत होते, म्हणून आज साव झाले. अचानक त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन दिसत नाही. लक्षात घ्या, अनेक दिवसाची त्याच्या पाठीमागे परिश्रम होता, ते परिश्रम दिसत. माणसाला वाटतं भक्त असेल एवढा मोठा झाला. अरे पण तो मोठा होण्याआधी त्यांनी किती परिश्रम केले ते परिश्रम दिसले नाही का तुला? परिश्रम भिंतीच्या आड झाले. जीवन जगत असताना तुम्हाला सफल होणं फार महत्वाचं आहे. तुम्ही सफल झाला नाही तर तुमच्या जगण्याला कसल्याही प्रकारचा अर्थ नाही. सफलता ही जीवनाची सगळ्यात मोठी नीड आहे, सगळ्यात मोठी गरज आहे. तुम्ही सफल होत नसाल तर तुम्ही जगू नका, अजिबात जगू नका. तुम्ही जर सफल झाला नाही, तुमच्या गाडीचा पैसा नसेल, तुम्ही तुमच्या पत्नीला गावाला पाठवायचं म्हटलं तर जनरल डब्यामध्ये पाठवावं लागेल. ती 9 महिन्याची नोंददार असली तरी. जनरल डब्याचा प्रवास केलाय तुम्ही? केलाय? छोटीशी बॅग घेऊन सुद्धा तुम्हाला शिरू शकत नाही. अशा ठिकाणी 9 महिन्याच्या बरोबर बायकोला सुद्धा तुम्हाला ठेवावं लागेल. तर तुमच्या गाडीची पैसा नाही, तुम्ही सफल नाही. पैसा पाहिजे, पैसा नसेल तर धिक्कार करतं. धिक्कांची मनंच मानतं. आलं लक्षात? आमचे मला फार सुंदर सांगतात, दारिद्र्याहुनी मरण बरे पा. दारिद्र्य दाखव सगळ्यात जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे ते पाप मध्ये घ्यायचं. देव तुम्हाला घेवत नाही, तुम्ही तुमच्या कर्माने, तुमच्या संस्काराने, तुमच्या परिश्रमाच्या त्यागाने तुम्ही घ्यायचा. लक्षात आहे? पाठीमागे ते सुभाषित सुंदर सांगितलं होतं, टका धर्म टका कर्म टका ही परम तक याचे असते टका नासते हा टके टकाले. पैसा तर तुम्हाला पैसा कमावाच लागेल महाराज. त्याच्यातले 5 सूत्र मी शास्त्राचे सांगितले, मी तर वेदांचे सांगतो आणि मुळावर येतो. शास्त्राचे 5 सिद्धांत सांगितले. पहिला पैसा पाहिजे. पैसा असेल तर तुमच्या जगण्याला अर्थ. ज्याच्याकडे पैसा नाही ना महाराज, ज्याच्याकडे पैसा आहे सदर तू मुलीना अशा प्रकार सांगतात. ज्याच्याकडे पैसा आहे ना तो मुलीने समजतात, त्याला मोठं महाराज समजतात, त्याला पारमार्थिक समजतात, त्याला पतिव्रता समजतात. तुमच्याकडे फक्त काय असलं पाहिजे?
फक्त आता दुसरी गोष्ट सांगितली आरोग्य असलं पाहिजे, सत्राचं उदाहरण करतो. दुसरी गोष्ट म्हणजे कुटुंब असलं पाहिजे, ते कुटुंब प्रियवादी असलं पाहिजे, ते कुटुंब सेवाधारी असलं पाहिजे. आणि चतुर्थ गोष्ट सांगितली आत्मसाक्षात्कार असला पाहिजे, सेल्फ सॅटिस्फॅक्शन असलं पाहिजे तुमचं. त्याला मराठी काय म्हणू, आत्मसन्मान. आत्मसन्मान असलं पाहिजे. 5 मुद्द्यांवर पाठीमागे शास्त्राचे 5 मुद्दे सांगितले, त्याने तुम्ही सफल व्हा. तुमचं आरोग्यच नसेल तर तुम्ही काय सफल होणार. जर मला कीर्तनाला जायची खूप इच्छा आहे हो, पण मला उभं राहता येत नाही, माझे गुडघे दुखतात, बसता तर अजिबात येत नाही, तुला बाहेर बसावं लागेल. आणि लक्षात घ्या, उद्धार आखलेलं नव्हतं, बाहेर नव्हतं. उद्धार करायचा असेल आतमध्ये जावं लागेल. उद्धार करायचा असेल आतमध्ये जावं लागेल. पतन करायचं असेल तर बाहेर जावं. जे बाहेर गेले त्यांचं पतन झालं, जे आत गेले पंडित अभिषेक फार सुंदर. सर्वात्मका सर्वेश्वरा, सर्वात्मका सर्वेश्वरा, जे जे जगी जगते तया माझे मना करून आलं. आत्मसन्मान कशाला म्हणतात, जे जे जगी जगते, जे जे विश्वामध्ये जीवन जगतायत माझे मना. ज्ञानोबरायांनी म्हटलं, ते तुकोबरायांनी म्हटलं, ज्ञानोबरायांनी रेड्याजवळ केला, नामदेवरायांनी कुत्र्याला जवळ केलं, नागपराजांनी गाढवाला जवळ केलं, तुकोबरायांनी दगडाचे टाळाला जवळ केलं. दगडे काहीच कामाचा नाही, गाढवाचा तरी उपयोग होतो, रेड्याचा तरी उपयोग होतो, कुत्र्याचा तरी उपयोग होतो, त्या दगडाचा काय उपयोग होतो. सिंगलला भरपूर आहे, देवपूरला तर नाहीच आहे, काही कामाचे आहेत कधी नाही. संत असे असतात, योजक असतात, तो दगडाला सुद्धा त्याच्या मुखातून काय करतात, निर्माण करतात. आयुष्यात सामर्थ्य गरजेचं आहे. ज्यावेळेस नामदेवराय संतांचं या नामदेवरायांची विशेष खासियत महाराज, या संप्रदायामध्ये संप्रदायातले नसून संप्रदायाची सगळ्यात मोठी सेवा करणारे नामदेवराय. नामदेवरायांचा जन्म वारकरी संप्रदायाच्या उत्पत्तीच्या आधीचा आहे. जर बारीक चिंतन केलं तर तुमच्या लक्षात येईल. आपण संप्रदायाची उत्पत्ती ज्ञानोबरायांपासून सांगतो, आणि ज्ञानोबराय हे नामदेवरायांना लहान आहे, धाकटे, नामदेवराय मोठे. आणि नामदेवरायांपासून दोन संप्रदायाची उत्पत्ती झाली. एक आहे वारकरी संप्रदाय, दुसरा आहे खालसा. खालसाचे सुद्धा आचार्य आहेत कोण, नामदेवराय. त्या नामदेवरायांची विशेष साक्षी आहे महाराज, एवढे उपकार आहेत नामदेवरायांचे की नामदेवरायांमुळे आपल्याला ज्ञानोबरायांचं समाधी प्रकरण कळालं, नामदेवरायांमुळे आपल्याला चौथा महाराज कळाला, नामदेवरायांमुळे आपल्याला घडी कळाली, नामदेवरायांमुळे आपल्याला ज्ञानोबराय, सावता, सोपान काका, मुक्ताबाई हे सगळे कळाले. याचं कारण सगळ्यांच्या समाधीला उपस्थित होते. आलं लक्षात. ज्ञानोबरायांची म्हणजे नामदेवरायांची लेखणी चालली नसती ना तर हे सगळ्या संतांचं वाङ्मय आपल्या समोर आलंच नसतं. आलं लक्षात. त्या संतांची महती आपल्याला आली नसती, आपल्याला कळालीच नसती. म्हणजे नामदेवरायांनी म्हणावं आपल्याला कळावं, हे संतांचे उपकार आहेत, हे नामदेवरायांचे उपकार आहेत. आणि या विश्वाच्या पाठीवर तुम्ही असफल आहात तर तुम्ही जगू नये या पहिल्या मुद्द्यावर ज्ञानेश्वरीचा आधार घेऊन मी बोललेलो आहे. वेगळं काही सांगायची गरज नाही. त्या ठिकाणी शास्त्राचा आधार दिला, या ठिकाणी मी वेदाचाच अर्थ काढला. डायरेक्ट वेदातूनच ते प्रकरण शोधून काढतो तुमच्या समोर. सफल होणं म्हणजे काय, साफल्य फार महत्वाचं आहे. सफल नसेल तर माणसाने जगू नये हे तुम्हाला काय केलं सांगितलं. काय जगू नये, अरे बाबा तुम्ही जगलात तरी मरण यातना तुमची मुलं तुम्हाला देणारच आहे. ते म्हणणार आहे तुम्ही आमच्यासाठी कळतंय का काय होतं, कशामुळे झालंय असफल झालो. आणि जे असफल झाले ते ठरवतात की मुलांनी काय केलं पाहिजे. एवढी शोकांतिका आहे. विठाला तुमचं गीत फक्त श्रीगुरूंना संतांनाच कळत, आई वडिलांना कळायला असलं तर त्यांना त्यांच्या बुद्धीत आधी प्रकाश पडला असता ना. कळतंय का. मला खूप अंतर कापायचं आहे. सफल होणं महत्वाचं आहे. तर साफल्यासाठी 4 सूत्र वेदांनी सांगितले. तुम्ही हे केलंच पाहिजे. हे करत असाल तर तुमच्या जीवनाला पुरुषत्व लाभेल. तुम्ही खऱ्या अर्थाने पुरुषार्थी आहात. आलं लक्षात. तुम्ही खऱ्या अर्थाने आत्मसन्मानाच्या योग्य आहात. तरी अवधान हे केले पात्र होईल. योग्यता, योग्यताला मराठी काय शब्द आहे,
आता आणि इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण त्याला? अचिव्हमेंट जवळ जवळ गेलो आपण, त्याला काय हरकत नाही. त्याच्यावर आपण आता चालून घेऊ, आता गाड्या कुठं बघतोय म्हणून. आलं लक्षात? ती योग्यता ती तुमच्याकडे असली पाहिजे. पण ती 4 प्रकारांनी सांगितलेली आहे. आलं लक्षात? त्याला शास्त्रामध्ये 4 पुरुषार्थ असं म्हणतात. आता म्हणजे मला सोपं झालं की 4 पुरुषार्थ माझ्या पाठ नाही. असं कोणी आहे का या मंदिरामध्ये ज्याला 4 पुरुषार्थ माहितीच नाही? ठिकाणचे मला तुमचं काय करेल तुम्हाला माहिती असते. अर्थ काम आणि मोक्ष तुम्ही धर्माने ठरलं पाहिजे. सावता महाराजांच्या जीवनामध्ये सावता महाराजांचं जीवन सफल काय? कारण धर्माचा अर्थ आहे धर्मोच्चर. काय सांगतात? काय सांगतात? धर्मोच्चर, धर्माचं आचरण केलं पाहिजे. मला धर्माचं आचरण केलं पाहिजे. मला असं वाटतं विश्वाच्या शांतीसाठी वेगळं काय करू नका. काही सत्य काही गरज नाही. विश्वाच्या शांतीसाठी प्रत्येकाने स्वतःच्या स्वधर्माचं काय केलं पाहिजे. तुम्ही कुटुंब प्रमुख आहात तर कुटुंबाचा भार उचलतो हे तुमचं काय धर्म आहे. तुम्ही पत्नी आहात तर आलेल्या पाहुण्याला थोडंफार पाणी किंवा आलेल्या आपल्या मार्गाला आल्या आल्या काय दिलं पाहिजे, त्याला पाणी दिलं पाहिजे, त्याचे कपडे काढले पाहिजे, ते धुवायला काढले पाहिजे, त्याची सुसूरपूर्ता केली पाहिजे. आणि जसं लेकराला सांभाळतो ना तसं त्या नवऱ्याला सुद्धा काय दिली पाहिजे. हा पोराला दिवसलं तर बाईला आवडत नाही. बरं प्रयत्न करून पहा. का बरं? कारण त्याचा सुद्धा आत्मसन्मान आहे. बरी त्याला शिशू कळत नाही. त्याला काय पाहिजे? तिच्या लेखी त्याचा काय आत्मसन्मान, तिचा आदर आहे. तो आदर थोडासा फिरव आणि नवऱ्याला सोपं झालं ना. वेदाचा अर्थ सांगितला असताना धर्मोच्चर, धर्माचं आचरण माणसाने केलं पाहिजे. धर्म त्याच्यानंतर काय अर्थ. अर्थाविषयी पुन्हा तुम्हाला खरं सांगू का? अर्थात काही अर्थ नाही हे सांगितल्यानंतर जर अर्थाची व्यवस्था नसेल तर त्याला काही अर्थ आहे का? डाउनलोड करा, नोट करा आणि घरी चित्र घरी जाता पाहिजे. तडजोड हा तो कसा कमवायचा जोडवणी उत्तम व्यवहार त्याच्यासाठी त्याच्यानंतर काय धर्म. अर्थ करायला झालं त्याच्यात तुमचं काय काम पाहिजे. काम नसेल तर भाकरी करून काम पाहिजे आपल्याला. काम तर बरोबरच पाहिजे. कारण कामामुळे दिल्ल्यातून लढता येईल. आणि काम का नसावं? बरं का कामापासून तुम्ही निवृत्त होऊ शकता? नाही होऊ शकत. तुम्ही म्हणता नाही नाही आपण काय करू, मुलींचं हॉस्टेल सेपरेट करू आणि मुलांचं हॉस्टेल सेपरेट करू. समज तयार होते. विशेषतः असे हिंदू धर्माचे की कामाला पाक मानलं गेलेलं नाही. कामाला फक्त पुरुषार्थामध्ये घेतला असेल. काय तरी कधी चिंतन केलं काय कारण नाही. कामाचे कोतवाल वगैरे जेवढे अवहेलना कामाची केली तरी कामाला वेदाने पुरुषार्थामध्ये घ्यायचं काय कारण चुकला होत नाही. मला कामाची फार मोठी आवश्यकता आहे. कामाची कामाला अजून काम या शब्दाच्या व्याप्तीच्या उंचीला थोडंच आपण खाली आणू आणि तिला कामाचं स्वरूप म्हणजे आपण पत्नी किंवा एवढं सूत्र ठेवून की तुम्हाला तुमच्या भाषेत काय होईल ते समजेल. गरज नाही का? बरं तुम्ही ठरवलं राहायचं वेगळं शक्य आहे का? तुम्ही म्हणता का नाही शक्य महाराज? बाबा आतापर्यंत कोणी राहिले का? असं राहिले का रामदास स्वामी? राहिले का मारुती राय? अरे बाबा मारुती राय यांचा जन्माचं मूळ पाहणार ते काही कामाची उत्पत्ती आहे का? ती प्रसादाची उत्पत्ती आहे.
ज्ञानोपरा प्रसादाची उत्पत्ती आहे, साधूचा आशीर्वाद प्रसाद मिळालेला आहे, कामाची उत्पत्ती नाहीये. जे कामातून जन्माला आले ते कामच करणार, म्हणजे प्रसादातून जन्माला आले त्यांचा प्रसादच होणार. असं म्हणतात. मी जन्माच्या वेळेस गोकुळाष्टमीचा माझा जन्म आहे. जन्माच्या वेळेस जन्माच्या आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी असते ना, बरोबर ना, आदल्या दिवशी माझ्या एक भजनाला गेले. तेव्हा तो भजनात गेलोय, अजून बाहेर आलेलं नाही. काय ज्याची कामातून उत्पत्ती त्याचं काम होणार, ज्याच्यातून रामातून उत्पत्ती त्याचं राम. म्हणून माणसाने प्रयत्नच करायचे नाही. मला प्रयत्न करणं गरीब राहणं पाप नाहीये. अजून त्याला सोपं करून सांगतो. गरीब राहणं पाप गरिबी योग्य वर्षात कर्म वर्षात प्रारब्ध वर्षात तुम्ही गरीब जन्माला येणं पाप नाहीये, पण गरीबीत मरणं पाप. आणि म्हणून तुम्हाला धर्मही कमवला पाहिजे, तुम्हाला अर्थही कमवला पाहिजे. स्वस्त्रियेही कार्यापुरते बोलावे स्पर्शावे निवृत्त. कामाचं समाधान करता असताना शास्त्रांतर विधी दिलाय ना. आलं लक्षात. तो विधी असा आहे, स्वस्त्रीचही कार्यापुरते. इतरांचा तर विषयच नाही. स्वस्त्रीचही या वाक्यामध्ये अन्यांची व्यावृत्ती आहे. ग्रंथी भाषा मी तुम्हाला मांडत नाही. अन्यांची काय आहे? व्यावृत्ती आहे. आणि इष्टाची काय आहे? विधान केलेलं आहे तिथं. काय आलं लक्षात? विधान केलं. स्वस्त्रीचही कार्यापुरते. आलं म्हणाल साधके गृहस्थी साधके जाळे काही. तुम्ही असं म्हणाल ना आवडे स्त्रियांचा परमार्थ, ना आवडे स्त्रियांचा एकांत, फार फार काय त्यांचे बोलणे ना आवडे त्यांचे रगडणे, ना आवडे सगळं प्रकरण वाचून द्या. आधी 36 होते. महाराज काय करायचं ठरवलंय महाराज? त्यांच्याकडे एकच पुस्तक आहे, ते एक पुस्तक घेऊन सगळ्या जगात नसतंय. आलं लक्षात? अरे त्या पुस्तकाच्या नावाखाली तुला अख्खी लायब्ररी आहे, कधी जाणार तिच्यामध्ये? कधी पाहणार? त्यांच्याकडे देवाच्या नावाखाली एकच लटकलेला आहे. तुझ्याकडे देवाच्या नावाखाली किती वेगवेगळे प्रकारचे आहेत महाराज. रोज एक देव बदलत गेला तरी तुझ्या आयुष्याला पूर्ण अर्थ काम. आलं लक्षात? याच्यावर फार विस्तार करत नाही, कारण सगळे त्याच्यातलेच किडे विष्ठेतूनच जन्माला आले, विष्ठेतच जाणार. मग त्याचा काय एवढा विस्तार करायची गरज नाही. आणि चतुर्थ सांगितलेलं, चतुर्थ लक्षण सांगितले, चतुर्थ पुरुषार्थ सांगितलं. कोणता? मोक्ष. भक्ती. जो भक्तीला लागला त्याचा काय झाला? उद्धार झाला, तो सफल झाला. एकदा का तुम्ही सफल झाले नाही झाले. वा वा वा, काय बोलायचं महाराज. सगळी लोक गुणगौरव करण्यासाठी येतात. आमच्या शाळेत निवडून आले, त्याने आयुष्यात आधी 3 कामं प्रॉपर केली, धर्माने वागले. महाराज तुम्ही आमची त्याच्यापेक्षा वाढवण्यापेक्षा फार म्हणजे आपण कीर्तन करून सुद्धा त्याची समाजावर जाऊ शकत नाही. काय जाऊ शकतो? आपल्याला बोलता येतं, पण त्यांचा मुलगा ज्यावेळेस 35 वर्षाचा होतो आणि तो आल्यानंतर 30 वर्षाच्या महाराजांचा पाया पडतो, त्याच्यात घरंदाजपणा त्याचा. आणि ही सफल होण्याची लक्षण आहे. सफल म्हणजे पैसा आला म्हणजे सफल होत नाही. तो रावण झाला असता ना. सफल रावण भिकारी आहे, कारण एवढं संपत्ती असून. अरे काय संपत्ती रावणाकडे? म्हणतो आपल्याकडे कोणाकडेच नाही. काय पतिव्रत बायको आहे. रावणाच्या बाबतीत असं होतं, जोपर्यंत रावण कामावून घेत नव्हता तोपर्यंत म्हणतो नदीच्या आत बाकी किती भाग्यवान सांगतोय मी. सांगतोय का नाही? बरोबर आहे का नाही? तरी तो भिकारी ठरला. याचा अर्थच काय? सफलतेची सुद्धा काही निकष आहे. साधू शब्द कुणालाही फटाक्याचा मध्ये कुणालाही सफल मानत नाही, अजिबात नाही. धन्य जगी तुझी एक Hare
विश्वातले सगळे पालख्या ज्ञानोबाराय तुकोबाराय सगळे सगळे आता काय विस्तार करायची गरज नाही. आता सगळे भगवंताच्या दारात भगवंता पाशी येतात. ज्यांचं जीवन सफल झालं ना भगवंत त्यांच्या पाशी येतो. आमच्या सावता महाराजांना भेटण्यासाठी भगवान परमात्मा येतो. महाराज आजही पंढरीची वारी भगवान परमात्म्यासाठी सगळं जग करतो. सगळं जग करतो. पण महाराज त्या भक्तासाठी भगवान परमात्मा आरती वारी करतो. विठाला विठाला महाराज काय झालं असं? कारण त्यांचं जीवन त्यांनी काय केलं? सफल केलं. नामदेवराय चतुर्थ आत्मचरणामध्ये नामामध्ये त्यांचा जन्म सुफळ झाला. भगवान परमात्मा तुमच्या कार्याची काय आहे दखल घे. महाराज काय शपथ अनेक अनेक विस्तार करता येईल. 7-8 दिवस आपण कसं बोलले झालं. मी मराठवाड्याच्या कीर्तनासाठी गेलो होतो पंढरपुरामध्ये. माझा पक्ष म्हणजे दर वारीचा नियम आहे. सकाळी 5ला निघतो. मी आरबळ्याला 1 वाजता पाहणार नाही का. 5ला उठणार, 6 वाजता सगळं बाकीचं स्नान करणार. 7, 7:30, 8 वाजेपर्यंत राऊत महाराजांनी करणार होता. यावर तिथं अभंग फार समजत होता. अभंग बसली दोन मला त्याच्या आधी ते 3 चिंतन जाते. त्याचं कसं आहे एकच अभंग जोपर्यंत त्याचं परिपूर्ण चिंतन होत नाही त्यांचा जन्म सफल झाला तर जोपर्यंत ते चिंतन सफल होत नाही तोपर्यंत ते सोडत नाही. मी म्हणतो 100 दगडी घडावं तर एकच घडावं आपण देवच घडावं. 100 दगडी घडावं पण सगळे पाहिजे सूर्य डोके त्यांनी म्हणून काय लईची इलेक्ट्रॉन काय फायदा आहे. एकच खेळा करावा असं करावा तसं निवृत्ती लागते. भगवंता तुझं कारणे वेळो हिताची काही काय भगवंता तुझं कारणे वेळो हिताची काही तेव्हा जिवंतपणे तू कसं तुझ्यासाठी जिवंतपणे नाटवा देव नगडे भजन काहीच व्हायला तयार नाही. जीवनामध्ये साफल्य करायचं असेल तर नामदेवराय म्हणतात ते सावता महाराज सफल झाले बा. काय नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला. आता तुम्ही एकदा का सफल झाले का तुमच्या वंशाला सुद्धा सगळे म्हणतात काय महाराज अहो तो तर काय त्याच्या आई वडील नाही त्यांचं अख्खं वंशच काय असं म्हणतो. भाऊ असा बहिणी असली का बरं. अरे तो सफल झाला ना आलं नाही सफल झाला म्हणून आज पंतप्रधानांच्या आईची एवढी दखल काय घेतली जाते कारण मुलगा काय झालाय सफल झालाय. आणि म्हणून लक्षात घ्या साफल्य कशामध्ये ते मी सांगितलं की भगवंताच्या भजनामध्ये साफल्य. इतर कशामध्ये साफल्य कशामध्ये साफल्य नाही मला भगवंताच्या भजनामध्ये साफल्य नाही का. म्हणून आमची चरपटी स्तोत्रामध्ये भगवान शंकराचार्य फार सुंदर सांगतात भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज मूढम. मकीला म्हणजे बुद्धीला म्हटलंय हे वेळे तू देवाचं नाव घे. आल्या लक्षात धन्य तर मला हरिपाठामध्ये सुद्धा नागपाडा सुंदर धन्य दिलेला
काय माय धन्य माय व्याले सुकृताचे सफल झाले म्हणून त्यांचा गुणगौरव केला. नामदेवराय म्हणतात त्यांचा कोणी सुधारण केले. ते जर असफल झाले असते ना कोणीच त्याची दखल घेतली. आपण एवढं महत्वाचं आहे की तुम्ही जर सफल झाला नाही तुमच्या कुळाचा सुद्धा धिक्कार. ही ज्ञानोपाराय तुकोबारायांची क्रांती आहे. ज्ञानोपाराय तुकोबारायांचा भक्ती संप्रदाय असा आहे की तुम्ही सफल व्हाल पण धन्यता त्यांच्या कुळाला आहे. तुम्हाला सांगू माड्याला कोण जवळ करणार, पोळ्याला कोण जवळ करणार, कोण करणार कुंभाराला जवळ, कोण करणार त्या नाल्याला जवळ मार, कोण 11 पगड जातीमध्ये जन्माला मराठाला तरी कोण जवळ करतं. भ्रमात राहता जावर ब्राह्मणाच्या पंक्तीला बसून देतात का पा विषयापुढे जाता. तुम्हाला धन्यता कशामध्ये ज्ञानोपारायण विश्वाचा वेध घेणारी माणसं ज्यावेळेस महाराष्ट्राकडे येतात पहा ना. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत सगळे भारतातली माणसं महाराष्ट्राकडे येतात. काय करणार? पंक्चर काढणारा कोणी अण्णा, इडली बनवणारा कोणी कर्नाटकचा उडपीचा अण्णा, पंक्चर काढणारा केरळचा अण्णा, आलं लक्षात. पाव विकणारा भैया योगीचा आहे का नाही, आलं लक्षात. नागपुरा ठेवलाच राजस्थानवरून आलाय, आलं. साड्या विकणारा सुरत वरून आला. सगळा भारत महाराष्ट्रात येतो. याचं कारण काय? कारण फक्त एवढंच आहे की ज्ञानोबाराय तुकोबारांनी ही भूमी अशी बनवलेली आहे सगळ्यांनी येऊन राहावं. माहितीये की इथं झालं तर आपल्याला कसल्या प्रकारची काय नाहीये आणि आपण येणाऱ्यांचं फार स्वागत करतो असं नाही. झालं तर मनसे विरोधच आहे पण ते दिवसे येतात. याचं कारण काय महाराज? फक्त ज्ञानोबाराय तुकोबाराय विठाला विठाला. आणि म्हणून लक्षात घ्या तुम्ही सफल झालात ना एक तर तुमचं साफल्याचं तुम्ही सिद्ध झालं, तुमचं कर्तृत्व तुम्ही सिद्ध केलं नाही केलं. अरे तुम्हाला काय माळा घालते जगात सगळे जग येईल आणि तुमच्या आईबापाच्या सुद्धा काळात काय आहे माळा काही आवड करतं. तिसरं धन्यदाची माता काय झालं पाहिजे सफल झालं. ज्या मुलाला असं वाटतं भर भावकीमध्ये आपल्या बापाची किंमत होऊ नये तर त्यांनी काय करावं लागेल? आपली योग्यता सिद्ध करावी लागेल. तुम्ही फक्त योग्यता सिद्ध करा, बाकी काही करू नका. जग तुमचं दखल घेतल्याशिवाय राहत नाही. अजूनपर्यंत एका सुद्धा गुलाबाच्या फुलाने मधुमाशांना पत्र पाठवलेलं नाही. अजूनपर्यंत एका सुद्धा पाडाच्या आंब्याने पोपटाला पत्र पाठवलेलं नाही. त्यांनी फक्त आपली योग्यता सिद्ध केली. म्हणून तुम्ही सफल झाला पहिला परिणाम असा होईल सगळं जग तुम्हाला काय म्हणेल? चांगलं म्हणजे तुमचा उद्धार झाला, तुमच्या कुळाचा झाला, यात काय नव्हत. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, महाराज आपल्या गीता तुमची जागता. धन्य माता पिता. लक्षात ठेवा तुमचं पतन झालं तर ते फक्त तुमचं पतन नाही. काय झालं महाराज? तिला कळालं नाही, तिने पिता शिल्लक केलं
आणि फक्त तुझं पत्र नाही, तुझ्याबरोबर तुझ्या वडील आहेत ना, जिवंतपणे मारतात. त्यांना जाळायची गरज नाही, लोकांच्या नजरा त्याला जाळतात. का काय म्हणतो, कोणत्या बापाला म्हणते जड असते? तुम्हालाही म्हणतो कोणत्या बापाला असते जड? नाही महाराज, पण आज समाज आहे, की समाज माझ्या नजरेने पाहतो ना, विचार असं वाटतं. पुढे आता 5 मिनिट आधी झाले आपण, आता शेवट क्लास घे, आपण काय करू? त्याची खरंच इच्छा असते का वाचत? ज्यावेळेस तो रिक्षा चालत असतो, पाठीमागे बसलेली मुलगी कलेक्टर असते किंवा पोलीस ऑफिसर असते किंवा डॉक्टर असते आणि तो सोडत असतो, त्यावेळेस त्या आरशातून तो पाहतो आणि पाहिल्यानंतर ती जी स्त्री आहे ना, ती जी मुलगी आहे ना, ती पाहिल्यानंतर आपली मुली पण अशी होऊ शकते. बघा ती हुशार आहे, ती काय हुशार आहे, अशी होऊ शकते. पण आजूबाजूची जी माणसं असतात ना, कळते ना ती तिच्यामुळे बापाचं म्हणून जन्माला आले तर ब्राह्मण व्हा, नाही तर बौद्ध व्हा. माझा जन्म नाही कचरा आहे. ब्राह्मण कधी सत्यनारायण तुम्हाला बोलवत नाही, बौद्धांचा तर विषयच नाही. कधी एक आधी सांगितलंय की आमचे देव नाहीये. थोडा वेळ नाही, सफल झालं पाहिजे. आई वडिलांना धन्यता तेव्हा मिळेल. आमचा महाराजांनी स्वतःला सिद्ध केलं म्हणून. पण त्यांनी सफल होण्यासाठी काय केलं? सफलतेचा वेगळा कोणता मार्ग नसतो बरं का. सफलतेची सूत्र असतात, सफलतेच्या सवयी असतात. सावता महाराजांचे आजोबा वारकरी आहेत पंढरपूरचे. सावता महाराजांचे वडील वारकरी आहेत. आजोबा दैवू माळी, त्यांना 2 मुलं, एक परसू माळी आणि एक डोंगरूजी माळी. डोंगरूजी माळी पंढरपूरला गेलेले कोणाकडे आहेत नाही. दैवू माळींना ते सावता महाराज जन्माला आले. सावता महाराजांना पुन्हा 2 मुलं आहेत, एक विठ्ठल आहे आणि कांगीला, अशी 2 मुली आहेत. विशेष तुम्हाला सांगतो, बापानी वारी केली, आजोबांनी वारी केली, या नातवाला वारी करायची काय अडचण नाही. वारी करत नव्हते वारी असं नाही, पण पेरणीच्या टाइमात वारी करत, पेरणीच्या टाइमात आधी पेरणीला महत्व द्यायचे आणि कांदा मुळा भाजी अवघी पिठा बाई वारी असे त्यांच्यावर जीवन जगले. कर्मालाच काय मानलं? देव मानलं. त्याचा परिणाम असा झाला, देवाने तुमच्या साफल्याची काय घेतली? दखल घेतली आणि त्याचा परिणाम असा झाला, कुळाचा उद्धार झाला, तुमच्या आई वडिलांचा उद्धार झाला. पुढे सांगत असताना सावता महाराजांच्या बाबतीमध्ये इथं नामदेवराय सांगतात, साठविला जातात काय म्हणून अधिकार सावता महाराजांचा अनेक प्रकार चालता येतील. सफल कसे आहेत? कारण आरोग्यमान आहेत, अनेक वनस्पतीचं त्यांना ज्ञान आहे. आरणगावचे ते वैद्य होते सावता महाराज. म्हणून माणसाच्या जीवन जगत असताना मी ते शास्त्रातले 5 सिद्धांत सांगितले. त्याच्यातला पहिला पैसा आहे, दुसरा आरोग्य आहे. म्हणजे मनाचं असो किंवा शारीरिक ते तुम्हाला सांभाळता आलं पाहिजे. सावता महाराजांनी ते सांभाळलं. मनाचं सांभाळलं, कारण कांदा मुळा भाजी लसूण मिरची कोथिंबीर मोठ नाडा विहिर जोडी सगळं जे आहे ना, तुका सावता म्हणजे केला विठ्ठल केला डोळा, हे सगळं जे आहे ना, ते आवती भोवती त्यांनी सिद्ध केलं. म्हणजे अंतर्मन सिद्ध केलं. मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून मन कसं केलं? स्वस्थ केलं. मन करा रे प्रसन्न केलं. मला येऊ मनुष्याना नाही का पंचदशीच्या शाखेमध्ये गेलं तर तुम्हाला हे दिसेल. आता पुढं सांगायचं जर झालं शरीराच्या आरोग्याचं काय, तर सर्व शास्त्राचं ज्ञान. गावामध्ये साथीचा रोग आला, तर साथीचा रोगाचं पण सुंदर वर्णन आहे महाराज. शेतामध्ये एक धोंडा पडलेला होता, सगळं गाव त्याला मसोबा म्हणायचं. सावता महाराजांनी तो उचल आणि बांधावर टाकला. टाळल्यानंतर सगळे गावातली लोक पोटी म्हटली, तुम्हाला काही सावता भजन करता, कीर्तन करता, वडील वारकरी, त्यांचे वडील वारकरी, एवढे सगळे चांगल्या कुळात जन्माला येऊन देवाचा अपमान करता, काही वाटलं पाहिजे. सरळ उचलला आणि बांधावर टाकला, देवाला हात लावला. सावता महाराज म्हणजे देवाला नाही हात लावायचं तर विष्णूला हात लावायचा. अरे देवच एक असा आहे की त्याला हात लावण्यासारखा, देवच एक असा आहे की पाहण्यासारखा, देवच एक असा आहे की हृदयात धारण करण्यासारखा आहे. कोण आहे? कोण आहे याच्यामध्ये? महाराज ऐकलं नाही, सगळ्या गावाने सावता महाराजांना बहिष्कृत केलं. परिणाम असा झाला महाराज, काही कालावधी महाराज असं देवाची एक लीला आहे, याचा किती अपमान करा काही फरक पडत नाही, पण भक्त तर नाही करायचं. कधी प्रयोग करा.
वाढवले नको ठिकाणी बाबा मी नको आता यात्रेला आहे त्यांचा आधीच बंदूक व्हायला नको आधी सिलेंडर बाबा आलं का तुम्ही लक्षात घ्या घरी गेला ना मंडळीला म्हणायचं तुला काही कळत नाही तुला अक्कल नाही असं नाही तसं नाही तसं नाही तसं नाही तसं नाही अशा 100 अपराध ती काय घरी पोटामध्ये घाली एकदा पोरामध्ये एक शब्द वापरा बरं बाद झालं करतोय ना त्याचं तो काम भरतोय ना तुमची पोटं भरतोय ना लाईट बिल सगळं करतोय ना त्याचं नाव घ्यायचं नाही काय मला बोलायचं मी करते ना त्याचं नाव म्हणजे आईला जसं मुलाचं नाव घेतलं सहन होत नाही तसं देवाला भक्ताचं नाव घेतलं सहन होत नाही तुम्ही बाकी काही करा पण भक्ताला त्रास नाही दिला पाहिजे गावाने सावता महाराजांना वाळीत टाकलं तर देवाला ते पसंत पडलं नाही साथीचा रोग आला सगळं गाव आजारी पडलं सावता महाराज म्हणे ऐकलं काय जिजाई पिशवी घे आपण रानात जाऊ आपण ती झाड पाल्याचे औषध आणून काढा करून बसतो की सगळ्या गावाला काय करू लक्षात नाही ब्रह्मरसाचा काढा सगळ्यांना पाजू हे सगळं काय हे सगळं जग काय करू एवढून काढू आता हे सोहळे झाले विषमधोनी सांडी येते सगळ्या गावाला काय करू शुद्ध करू पवित्र करू मुक्त करू आरोग्यवान करू तुम्हाला काही अरे अख्ख्या गावाने आपल्याला वाईट टाकलं म्हणजे अख्ख्या गावाने जरी अख्ख्या गावाचा जर त्यांचा धर्म त्यांनी त्या धर्माचं त्यांनी पालन केलं असेल आपणही आपल्या धर्माचं काय केलं पाहिजे पालन केलं पाहिजे आपण माळी आहे शेतामध्ये गेल्यानंतर लई गवत झालं म्हणून शेत काही जाळून टाकतो का नाही ना ते तर उचलतो खुरपून काढतो त्याची चांगली मशागत करतो आणि एकदा का मशागत झाली रे झाली काय होतो पुन्हा काय होतो झोपावतो महाराज मग आता आपले तण काढायचे दिवस आता इकडे तिकडे फिरून चालणार नाही हे गुरुपर तण काढायला अरे मग ते सगळं औषधं घेतली सगळ्या गावाला काय केली वाटली सगळं गाव निरोगी झालं सगळ्यांना सावता महाराजांची महती पडली असं झालं की सावता महाराज एवढे मोठे की बाकीच्यांना कळायला तयार ज्ञानोबराय तिथंच होते नामदेवराय तिथंच होते नामदेवराय ज्ञानोबराय सगळे पंढरपूरची वारी करायचे देवासंग बोलायचे सगळं करायचे आणि एकदा भगवंताला असं ठरवलं म्हणजे की ज्याला हातपाय तो पंढरपूरला गेले ज्याची नाही तुमचं पाय आर्थ भावनेने म्हणजे 4 प्रकारे भक्ताचे आर्थ आर्थ भावनेने आमचा हात पाय नसलेल्या कुर्मदासाने भगवंताची आव्हान केलं की देवा नारायण यही आता धडकरी दवकरी अरे तू मथुरेला चाललास काहीतरी वाटलं पाहिजे आमच्या समोर नागडा नाचत होता अरे ताकावर रे तुला नाचवलं सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तू आमच्या घोड काढायच्या आमच्या रात्री माझ्या मनामध्ये स्मरणामध्ये
गोविंद 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 कृष्णा कन्हैया लाला अशी वेदना लावून गेला. आता तू चांगलाच आता तू मोठा झालास ना. मला माहिती आहे ज्या फुलांचं मत संपना त्याच्यावर सुद्धा कधी राहत नाही देवा. मला माहिती आहे जेवढं काय तुझं माझं माणसावरून मन भरलं आहे म्हणून तू मोकळात झाला. मन भरलं काय कमी केलं रे तुला. अरे जे नवऱ्याला मुलाला निर्णय ती तुला दिली. अरे लक्षात रात्रीच्या कालावधीमध्ये शरद पौर्णिमेच्या रात्री यमुनेला जाऊन तू बासुरी वाजवली तेव्हा. अरे कुलवान घरंदाज जन्माला आलेल्या आणि स्त्रिया तरी सुद्धा तू बासुरी आम्हाला बोलवून आले का नाही. आम्ही सगळं घरादाराचा विचार न करता आम्ही तुझ्यापाशी आलो. आता तू मोठा झाला आणि मथुरेहून मामाचं आमंत्रण आलं म्हणून चालला. काय वाटतं काय तुला. त्याचंही दुःख नाही. गेलास त्याच्यानंतर 11 वर्ष तू कोकणात राज्य केलं. कोकणे एकदा सुद्धा कोकणाची वृंदावनाची आठवण नाही आली. तेही जाऊ दे. त्याच्यानंतर 100 वर्ष तू या धरातलावर राहिलास आणि द्वारकेवर राज्य केलं. एकदा सुद्धा आठवण यावी नाही. एखादं पत्र तरी पाठवावं लागेल. एक पत्र जरी पाठवलं असताना कृष्णा तरी तुम्ही केलेले 100 अपराध मी माफ केले. 100 अपराध. अरे आज मी चंदनाची चोरी घालते ना तू बोलते काय करावं देवा. अरे तुझ्या आधी तू सोडून जाण्याच्या आधी मला जर मरण आलं असतं ना बरं झालं असतं. एकदा सुटले तरी असते. अरे तू तर असा आहे की दंश केलेल्या सापाचं विष उतरे तू तुझ्या भक्तीचं विष उतरत नाही. आता कैसी जाऊ बरा म्हणजे बरा घरी गेलो तर घरची किती खाती. तर असा निष्ठुर आहेस. आम्हाला घरातलं पण नाही ठेवलं की बाहेरचं पण नाही. अशी अवस्था नामदेव राय आणि ज्ञानोबा राय यांना सुद्धा नामदेव रायांना सुद्धा गर्व झाला. अरे आम्ही पंढरीचे वारकरी आहे. भगवंत आमच्याशी रोज बोलतो म्हणजे तो आमच्यावर प्रेम करत असेल. अरे त्यांचं घास भरम आहे. तो आपल्या बरोबर आहे म्हणजे आपल्यावर प्रेम हे चिरंतन नसतो. म्हणून अरेंज मॅरेज आणि प्लॅन मॅरेज मध्ये फरक आहे. प्लॅन मॅरेज मध्ये आपण त्याला आपण काय म्हणतो लव्ह मॅरेज. तुम्ही असं बाईक निरीक्षण काय माणूस सांगतो बरं काय कीर्तनातलं नाही तरी सांगतो. मानसशास्त्राचा अभ्यासक असल्यामुळे लक्षात घ्या लव्ह मॅरेज टिकत नाही. त्याचं मुख्य कारण हे लव्ह मॅरेज ते प्रेमापोटी जळवा लागले. महाराज गुलाबाचं फुले सकाळी झाडाचं तोडलं आणि तुम्ही भगवंताजवळ ठेवलं. संध्याकाळी तुम्ही त्याच्यापाशी जाल तर ते सुटलेला. खरं प्रेम हे गुलाबासारखं असतं. झाडावर आहे त्यामुळे ताजे असतं. ज्यावेळेस वेगळं होतं ना विधवांची अवस्था फार वाईट आहे. विधवांची अवस्था फार वाईट आहे. मुख्य कारण काय ते झाडावर होते त्यावेळेस काय वेगळे झाले. प्रेम संपलं. अरेंज मॅरेज टिकून आहे त्याचं मुख्य कारण काय. कारण ती कशाची फुलं आहेत. प्लास्टिकची फुलं आहेत. पुढे अभिनय करतोय आणि ती सुद्धा काय करते अभिनय करते. मला लक्षात तुला सुद्धा अभिनय करताय. बाबा तुम्ही जर केला तर आमचं काय होईल. जवळ असून आपल्या बरोबर नसलेल्या व्यक्तीपेक्षा ते नसलेले बरे. महाराजांचं हे मोठं वैभव ज्ञानोबारायांना नामदेवरायांना कळायला पाहिजे. म्हणून भगवान परमात्मा भक्ताच्या भेटीसाठी कुर्मदासांकडे निघालेले मजल करत आरणपर्यंत आलेले आहे. आणि आरणमध्ये आल्यानंतर भगवान परमात्म्याच्या लीला महाराज भगवंताच्या मनात कोण जाऊ शकेल नाही. स्त्रीच्या मनातला आणि भगवंताच्या मनातलं कोणालाही कळत नाही. आल्या लक्षात. आणि मग म्हटलंय नामा तुम्ही इथंच थांबा. मी जरा खेळ फटका मारून येतो. एक काम करा जाऊ द्या नाहीतरी खेळ खेळायची आपल्याला काय सहज आहे. ज्या ज्या युगात गेलो आपण त्या ते आपण काय केलो खेळ खेळलो का कोकणात गेलो तिथे काय खेळलो
काय म्हणून केलं? वेळच नाही काय सांगणार मला मग घ्यावंच वाटतंय. म्हणजे काही खेळ आता लुप्त आहे. आता इथल्या पुढच्या पिढीनं यांना विद्युत आणून म्हणजे काय याच्यासाठी मी स्वतंत्र निबंध लिहिणार आहे. युट्यूबवर टाकून लिहिणार आहे. म्हणजे यांना काय कळेल लक्षात. आमचं नाथ फार सुंदर खेळायची तुम्हाला आवडच आहे. मलाही आवड आहे. अनेक वर्षापासून आपण खेळ खेळलेले. नामा 4 जणांपासून माझ्या बरोबर नामा बघतो वा कीर्तनी भरपूर खेळ खेळले. आता नाही आपण काय करू 10 वर्ष गांधी बाहेर कोटी बुक. आता आपण लवकर खेळ काय करू आवरून घेऊ. आलं लक्षात. आणि मग असं सांगितल्यानंतर तुम्ही एक काम करा. आता बाकीचे खेळ तर भरपूर खेळलोय. लपाछपी एवढी खेळलेली आपण लपाछपीचा खेळ खेळू. एकदा तुम्ही लपायचं मी तुम्हाला शोधून काढणार. एकदा मी लपणार आणि तुम्ही काय करायचं शोधून काढायचं. आणि मग म्हणजे भगवानच तो जो आली आल्या लक्षात तो वजीर. आलं लक्षात. लक्ष्मीपतीच असल्यामुळं सगळ्यात पहिली पारी कोणाची देवाची. देव म्हणलं पहिला मी लपणार आणि तुम्ही काय करायचं चालेल. ठरलं आपलं ठरलं बस. आपल्याला खेळायचं म्हणजे काय खेळायचं लपाछपी खेळायची. चालेल तुम्ही इथं थांबा. मी जातो. आता हे समोर आरण दिसतंय. आरणमध्ये जाऊन काय करतो लपतो. तुम्ही मात्र काय करायचं शोधून काढायचं. आणि मग असं सगळं ठरलं. महाराज मिटिंग झाली. विधानसभेत कायदा पाय काय झाला बाहेर झाला. सगळे आमदार बाहेर आले आणि मला माझ्या गाडीवर गेले. नाही भगवान परमात्मा गेले. आतमध्ये अरण्यामध्ये गेले. लपायला लागले. पाहतायत पुढे जातायत. तिकडे तिकडे पाहतायत. तिकडे तर कांदे लावलेले. कांद्याचा फायदा नाही कारण कांद्याचं झाड केवढं असतं बारीक असतं. अच्छा झाडमध्ये जाऊन फायदा नाही. ते काय उगाच झाडावर झाडाचा काय अर्थ आहे. पण तिच्याच कडेला मोठ टाकण्यासाठी काय होता असा चढ असतो. पाहिलं काय धाव. आणि त्या धावावर महाराज पाठीमागा बैल जोडी सिंचून केली. त्याला पाठीमागा जोडा. विहिरीच्या विरुद्ध बाजूनी त्यांची दिशा. विहिरीच्या विरुद्ध बाजूला. आलं लक्षात. असं कारण पाणी काढायचं आहे ना. आलं लक्षात. आणि मग ते मोठ वाहत असणारे आमचे सावता महाराज बाराबंदी घातलेली. गळ्यात तुळशीच्या माळा आहेत. असे छान असे गालावर काय मुद्रांकित आहेत. आलं लक्षात. आणि पूर्ण कुंभ काय आणि सुंदर असे दावणीवान धोतर घातलेलं मस्त गाठीचं धोतर. आलं लक्षात. ते गाठीचं धोतर घातलेलं आहे. आणि अंगावर काय गामछा आहे. आणि मग महाराज आमचे सावता महाराज आहेत. पांडुरंग 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 महाराजांनी
भगवंताने महाराजांना पाहिलं, म्हटलं भेटला गाड्या. अरे हा लबाड कुठला माझ्या भेटीला घेत नाही, असं काय. अरे सावतापाशी गेले महाराज, भगवंताला पाहिलं महाराज. लगेच सावता महाराजांनी भगवंताला काय घेतलंय, दर्शन घेतलेलं आहे. महाराज पहिल्यांदा असं झालं, देवाने सुद्धा सावता महाराजांचं काय घेतलं, दर्शन घेतलं. वा म्हणे तुकाराम म्हणे धडा झाला. अरे भक्त तर भरपूर आहे, आमचं बायका पोरांना सोडायचं आणि भक्ती करायची अशी भक्त तर नाहीये. त्यांना सांभाळून तू धर्माचं जागरण केलं, मला जगात धडा घातला. वा तुझ्यासारखा भक्त काय नाही, पण आता बोलायला वेळ नाही, वेळ झालेली आहे. आता मला काय कर, नको पाठीमागे नामा आणि करून लागलाय, ज्ञाना लागलेला आहे. नामात ज्ञाना लागलेले ते शोधत मला येतील. मग म्हणे देवा हरभऱ्याच्या झाडात तुला लपता येणार नाही, आणि मोरीच्या बागेमध्ये लपवावं तर त्याला काटे, तुला लपवायचं कुठं. आणि मग तू काय कर, हृदयात मला शेजारी मिळा होता, तो मिळा घेतला, मला पोट फाटलं, भगवान परमात्मा आतमध्ये गेले, काही झालेली होती. पदर एक बाहेर राहिला पितांबराचा, आणि तेवढ्याच पाठी मागून नामदेवराय आणि ज्ञानोबराय आले. शोधत आले आल्यानंतर लगेच सावता महाराज दिसले. आजूबाजूला पात्राचा सुंदर म्हणा खुललेला आहे, पण इथं लपण्यासाठी जागा नाही, इथं कोणीतरी साक्षीदार असला पाहिजे. महाराज ते सावता महाराजांपाशी गेले आणि ज्ञानोबराय आणि नामदेवराय विचारतात, का हो तुम्ही देव पाहिला का, देव पाहिला का, पाहिला का मला देव पाहिला का, असं विचारल्यानंतर म्हणे काय देव काय पाहण्याचा विषय असतो का ज्ञाना, देव काय पाहण्याचा विषय असतो का नामा, आणि तो अनुभवायचा विषय असतो, ते हृदय धारण करायचा विषय असतो. एवढं शब्द वापरलं ज्ञानोबाईला लक्षात आलं, हृदयात धरायचा विषय पाहिलं तर हृदयात असा पितांबराचा काय झालं बाहेर पडला होता. लगेच महाराज पद बाहेर आलं, घरीला घरीला पंढरीचा जोर, गळा बांधोलिया जोर. आणि मग महाराज त्या क्षणी नामदेवराजांचा अहंकार नष्ट झाला. महाराज किती मोठा अधिकार या सावता महाराजांचा आहे. या सावता महाराजांनी पंढरीला न घेता भगवान परमात्म्याची प्राप्ती केली. अरे आपण भक्त आहोत, आपण भक्त आहोत, पण आपल्याला देवापाशी जावं लागतं. आपण भक्त आहोत पण आपल्याला देवापाशी जावं लागतं. हा धन्य भक्त आहे, देव याचा भेटीला येतो. विठाला विठाला नामदेवराय या ठिकाणी म्हणतात, सावता सागर धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दातात्रय या पदापर्यंत होतो आपण. आणि म्हणून सावता सागर प्रेमाचे आगर. काय प्रेम असावं महाराज, प्रेम त्यालाच म्हणतात. कारण भक्तिसूत्रामध्ये प्रेमाच्या अनेक व्याख्या सांगितलेल्या असतात, त्याच्यामध्ये अंडरलाईन करा. तत् सुखम सुखित्व, त्याच्या सुखामध्ये आपलं सुख शोधणं याला प्रेम म्हणतात. आपल्या प्रेमाच्या व्यक्तीच्या सुखामध्ये आपलं सुख शोधणं याला काय म्हणतात, करून सांगितलंय. आता पुढे चला. आणि असं असल्यामुळे सावता सागर प्रेमाचे आगर तुम्ही नाही दिलेलं, इथं आयोजकांनी मला टाइम दिलाय, मी काही आवडत नाही म्हणाला, कळलं नाही. सावता सागर प्रेमाचे आगर आणि घेतला अवतार माळ्याकडे. का महाराज तुम्हाला, तुम्ही एकदा महाराज यशस्वी झाले, तुम्ही माळी असो, कोळी असो, साळी असो, तेली असो, सगळे वा 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 त्यांच्या खूप घनिष्ठ संबंध आहेत महाराज, आलं लक्षात. आणि मग असं सगळं जे आहे ना, एकदा का भगवान परमात्म्याची तुमची जवळ झाली, देवाने तुमचा स्वीकार करावा, तुम्ही देवाचा स्वीकार करावा, अशी परस्पर घडेल प्रीतीचे ज्ञानोबराय भाषा सांगतो. एकदा का तुमची अशी प्रीती झाली, मग या हृदयीचे त्या हृदयी घातले. आणि एकदा का असं झालं, आपण आईचे केले आपल्यासारखं करतात. सायुज्यता, स्वरूपता, स्वरूपता आणि समीपता हे चारही मुक्ती त्याला प्राप्त होतात. आर काय सांगावं, ते संत ज्या देशामध्ये जन्माला येतात ना, तो देश सुद्धा पवित्र आहे, तो देश सुद्धा धन्य आहे. धन्य ते आनंद रत्नाची लेखा जन्मला निघाल सावतालो
साली इसवी सन सावता महाराजांचं असं लक्षात आलं की आता जीवन करून संपवण्यासारखं आहे, कारण ज्यासाठी आलं ते सांगितलेलं आहे ते सिद्ध झालेलं आहे. आणि सावता महाराजांना योगाचं उत्तम परिपूर्ण ज्ञान असल्यामुळे भगवान परमात्मा जवळ आलेला आहे, भगवान परमात्मा जवळ आहे, सगळी मंडळी जवळ आहे. आलं लक्षात. आणि मग आता देह ठेवायचा तरी कधी आता कधी ठेवायचा असतो, आणि ज्यावेळेस भगवान परमात्मा आपल्या समोर असतो त्यावेळेस देह ठेवायचा. देह तरी ठेवायचा. लोकांनी असं वाटलं पाहिजे हा जगला पाहिजे तेव्हा देह ठेवायचा. कीर्तन तरी सांगतो लोकांनी असं वाटलं पाहिजे की 15 मिनिटं वाढवलं पाहिजे, त्यावेळेस काय केलं पाहिजे महाराजांनी. तर ते समजून घ्या तुम्ही. सगळ्या महाराज लोकांचं बोलायचं आणि करायचं काय असतं. इतना तो करना स्वामी देखो प्राण तरी से निघले. मला लक्षात ज्यावेळेस देह ठेवून त्यावेळेस तू समोर असतो. आणि म्हणून ठरलं भगवान परमात्मा गेले कुंभदासांचा उद्धार केला, त्यांना दर्शन दिलं की आषाढी वारी आणि देव शेती एकादशीच्या दिवशी सावता महाराजांनी देह ठेवायचं ठरवलं. ठरवल्यानंतर महाराज दृष्टांत झाला आणि म्हणजे सावता अरे असं कसं रे करतो, तुझ्या वेदीला मी आलो, तुझ्या हृदयात मी एवढे दिवस राहिलो आणि माझ्याशिवाय तू देह ठेवणार हे काही बरोबर नाही. मला लक्षात. त्यापेक्षा मी आता आषाढीच्या देव शेती एकादशीच्या आषाढीच्या एकादशीला खूप कामामध्ये काय असतो व्यस्त असतो. मला 24 तास काय सुट्टी हे पडले तर मला झोपून बी देत नाही. मला लक्षात. 24 तास चालू असतो म्हणजे त्यापेक्षा मुख्यमंत्रीच येतो तुझ्याकडे पण मी बसतो असतो, मला म्हणून आता येत नाही. आलं लक्षात. त्यापेक्षा एक काम कर, तू थोडस थांब 2-4 दिवस. आलं लक्षात. आषाढीची एकादशी झाली. आलं लक्षात. तर पुढच्या एकादशीच्या वेळेस विचार कर. ठीक आहे तेव्हा पुढच्या एकादशीला आणि ठरलं. पुन्हा महाराज दृष्टांत झाला सावता महाराजांना की सावता बस बोललो होतो तुला वचन दिलं होतं की लग्नाला नाही एकादशीला काय होईल पण काही शक्य असं वाटत नाही. त्याला आषाढी नाही करते असेल पण त्यांना आषाढीला जमत नाही ना की पुढची एकादशी म्हणून काही एकादशीला जवळ असं काय वाटत नाही. त्यापेक्षा एक काम कर, पण आता मात्र फसवत नाही बरं का. आता 10:30च्या आत कीर्तन सोडतो नाही, आता मात्र फसवत नाही. ते आता मी तुला काय करतो निश्चित 4-5 दिवसामध्ये मी येतो. काही काळजी करायचं कारण नाही महाराज. तेवढी एकादशी जाते, द्वादश येते, द्वादश जाते आणि त्रयोदशीच्या रात्री महाराज भगवान परमात्मा नामदेव राय ज्ञानोबा राय आज सगळी संत मंडळी महाराज सावता महाराजांच्या भेटीला त्यांना समाधी देण्यासाठी येतात महाराज आनंद भेंडीला. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर महाराज रात्री त्या ठिकाणी कीर्तन होतं. नामदेव राय कीर्तन बरोबर असताना कीर्तनाचे काय महाराज मोठं वैभव नामदेवरायांचं. नामदेवरायांनी सुंदर असं कीर्तन केलेलं आहे. ज्ञानोबाईंनी सुंदराची चाल म्हटलेली आहे. त्याचे डिक्लेरेशन आमच्या जनाबाईंनी केलेलं आहे. ज्ञानोबा तुमचा आवाज चांगला आहे तुम्हीच म्हणा. आणि सुंदर असा सोहळा झालेला आहे. तेव्हा नाचू लागलेला आहे, त्याचा पितांबर घडलेला आहे. ते सगळं प्रकरण झालं, आनंद झाला. आपण त्या आनंदाच्या भरात उद्या सावता महाराज हे नाचणार आहे कोणाची स्वप्न सुद्धा आलं. हे फक्त देवाला आणि सावता महाराजांना माहिती होतं की आपल्या इथं काय नदीच्या पाण्या कैसे जन्मने काल झाला महाराज. भगवान परमात्मा रडू लागले, रडू लागले महाराज. हा एक देखील सद्गतीच झाले भगवान परमात्मा आणि म्हणू लागले अनेक भक्त आहेत, आपल्या कर्मामध्ये देव असा भक्त येतात. सावता पांडुरंग करुबीर सावता Yeah.
सावता महाराज रात्र जागेमध्ये निघून गेले. आता तेव्हा जेवायचं छत्रपतीचं जेवण उगवलं आहे. सूर्योदय झालेला आहे. सूर्योदय झालेला आहे. जसा 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 सूर्य वाटतोय जसा उतरतोय तसं सावता महाराजांना सावता महाराज कुंभक रेषेत अनुसंधान साधायला सुरुवात केली. ध्यान लागायला सुरुवात झालेली आहे. ध्यान धारणा मनाच्या समाधीच्या दिशेने सावता महाराज भगवान परमात्मा पाहतात ज्ञानाला सुरुवात वाटते. हा एकच योग्य असा आहे संसारात राहून सुद्धा योग करतो. माहिती आपली ज्ञान विषयामध्ये सावता महाराज आणि श्वासाचं अनुसंधान साधत असताना श्वासापासून विश्वासापर्यंत त्या भगवान परमात्म्यापर्यंत आपल्या डोळ्यासमोर भगवान परमात्म्याला ते सावता महाराज पाहतात. तो समोर आहे तो हृदयाकडे धारण केला कुंभक केला आणि सावता महाराजांनी पुंडली सेवा नामदेवरायांच्या सावता महाराजांच्या लिंगोपारायांच्या समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण जय विठ्ठल.